आज तर लय दिवसाच्या बाद आंगशिंगला आलतो. लोक बाजार करायला आंगशिंगला येतात आणि कोणतं अर्जंट काम असलं तरच आंगशिंगला येतात. आपल्याला बाजार तर काय करायचा नव्हता आणि आपल्याला कोणतं अर्जंट काम करायचं होतं ते तुम्हाला सांगतो, फक्त आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वाकड्या तिकड्या ब्लॉग मध्ये. 365 दिवसाच्या चॅलेंज मधला आपला आजचा 4था दिवस आहे. आपण ब्लॉग काढता काढता आलतो आपल्या शाळेमध्ये, तर ही गँग भेटली, मग त्यांना पण घेतलं ब्लॉग मध्ये आपण. थोड्याच वेळात विशाल आणि मी निघालो आंगशिंगला जाण्यासाठी. आंगशिंगला आम्हाला काहीतरी काम होतं म्हणून आम्ही आंगशिंगला निघालो जाण्यासाठी. तर मित्रांनो, या रस्त्याला एकदा तर बघून घ्या. या रस्त्याचं काम चालू आहे. हे रस्ता नाही, डायरेक्ट हायवे रोड मध्ये कन्वर्ट होणार. थोड्याच वेळात आपण रस्त्यावर आलतो आणि हे ट्रकवाला दादा काय आपल्याला जाऊच देत नव्हता पुढं. 340च्या स्पीडने आपण त्याला केलं ओव्हरटेक. थोड्याच वेळात आलो आपण आंगशिंग जवळ आणि हे रस्ता पण फोडत फोडत आणत होते आंगशिंग जवळ. थोड्याच वेळात आलो आपण आंगशिंग फाट्यावर. जस्ट आंगशिंग फाट्यावर आल्यावर हे ट्रक दिसला इथं उभा ऊसाचा. ट्रकामधून आपण ऊस घेतले आणि बसलो आंगशिंग फाट्यावर खात 10-15 मिनिट. थोड्याच वेळात आपण गुपचूप खाल्ले आणि आमच्या डोसक्यामध्ये विचार चालू होता गुपचूपचं दुकान टाकायचं. तर आपला विशाल भाई लगेच भिडला, मग कांदे गिंदे कापाय. आपण आंगशिंगला येऊन कोणतं अर्जंट काम केलं ते तर तुम्हाला 2 शब्दात सांगता येत नाही, पण आपल्या विशाल भाईला करायची होती कटिंग. मग आलो कोकाटेच्या इथं. तुम्ही म्हणसाल काय डायरेक्टच नंबर लागला काय रे बा? तसं काहीच नाही मित्रांनो, इकडे तिकडे टाइमपास करून लागला होता. अर्ध्या घंट्याच्या बाद नंबर. थोड्याच वेळात कटिंग झालती आणि विशाल भाईला ती कटिंग लेच आवडली होती. कोकाटेचं कटिंगचं दुकान म्हणल्यावर पाहतच काम नव्हतं. तर मित्रांनो, आपल्याला कोणतं अर्जंट काम होतं या छोट्याशा ब्लॉक मध्ये 2 शब्दामध्ये सांगता येत नाही. आपण कटिंग गिटिंग करून मस्त निघालो घरी जाण्यासाठी. थोड्याच वेळात निघालो आपण घरी जाण्यासाठी आणि इकडचं वातावरण बघून मला हेच गाणं आठवलं. धूप से निकल के डायरेक्ट आलतो आपण आपल्या गावामध्ये आणि संध्याकाळचे 5 वाजले होते आणि गावाकडचं वातावरण एवढं डेंजर होतं. आभाळ चालतं आणि आभाळ एवढं डेंजर आलं तर पावसाळ्यासारखं तसं वाटू लागलं काय पाणी येते काय. तर मित्रांनो, आपला वाकडा तिकडा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या पेजला एकदा फॉलो करून घ्या मग.